कल्पना करा, भारतात एक मंदिर आहे जिथे हनुमान झोपलेल्या अवस्थेत दर्शन देतात. हो, उभे नाहीत, बसलेले नाहीत, तर गाढ निद्रेत. आणि म्हणतात येथे केलेला नवस कधीच व्यर्थ जात नाही. आज आपण जाणून घेणार आहोत भद्र मारुती मंदिरची अद्भुत कथा. नमस्कार मित्रांनो, मी भटक्या शेड. आज आपल्या भटकंतीला सुरुवात करूया. हे मंदिर छत्रपती संभाजीनगर जवळील खुलाताबाद येथे आहे आणि प्रसिद्ध दृष्टेश्वर मंदिरपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे. पण या मंदिराची खरी ओळख आहे इथे विराजमान असलेल्या झोपलेल्या हनुमानाची मूर्ती. खूप प्राचीन काळी ह्या भागाला भद्रावती नगरी म्हणत असत. इथे राज्य करीत होते महान रामभक्त राजा भद्रसेन. राजा रोज राजकारभार संपवून राम भजन आणि गायनात तल्लीन होत असत. त्यांची भक्ती इतकी प्रामाणिक होती की संपूर्ण नगरी राम नामाने दुमदुमत असे. एक दिवस राजा भक्तीत गायन करत असताना अचानक स्वतः हनुमान प्रकट झाले. हनुमान म्हणाले, राजन, वर मागा. राजा म्हणाले, मला काही नको, फक्त तुम्ही या नगरीत कायमचे राहा, प्रजेला रक्षण करा. हनुमानजींना राजांची निस्वार्थ भावना आवडली. हनुमान म्हणाले, मी इथे भद्र रूपात कायमचा वास करीन. आणि त्या क्षणी ते शयन अवस्थेत विराजमान झाले. म्हणूनच ह्या ठिकाणाला नाव मिळाले भद्र मारुती. या मंदिराची खासियत अशी आहे मित्रांनो, भारतात झोपलेल्या हनुमानाची मूर्ती अत्यंत दुर्मिळ आहे. नवसाला पावणारा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. हजारो भक्त मनोकामना पूर्ण झाल्याचे सांगतात. म्हणूनच हे मंदिर जागृत देवस्थान मानले जाते. मंदिरातील छतावर सुंदर धार्मिक नक्षीकाम केलेले आहे. सनातन धर्मातील प्रत्येक गोष्टीची इथे एक रचना केलेली आपल्याला दिसते आणि ती खरंच उत्तम आहे. ह्यामुळे सनातन धर्म किती पवित्र आणि किती छान आहे. मंदिरात कुठूनही उभे राहून दर्शन शक्य आहे. मंदिराच्या मागे शनी महाराज व नवग्रह यांचे मंदिर आहे. बाजूलाच मल्हारी मार्तंडची प्रतिमा आहे. मित्रांनो, खूप ऊन होतं, आम्हाला भूकसुद्धा लागली होती. पण अचानक कळलं नेमकं त्या दिवशी काही दुकानं, काही हॉटेल्स बंद होते. फक्त प्रसादाचे स्टॉल होते. पण शूज घालत असताना अचानक कळलं मंदिराजवळ रोज अन्नछत्र चालतं. फक्त 10 रुपयामध्ये प्रसादासारखं जेवण. तुम्ही इच्छेनुसार दानसुद्धा करू शकता. आणि आम्ही त्या प्रकारे जेवलो. जेवण खरंच उत्तम होतं आणि इथे काही शाळेची मुलंसुद्धा होती. मन आणि पोट दोन्हीही भरले. म्हणतात ना, ज्याची इच्छा खरी असेल आणि जो श्रद्धेने नवस करतो त्याची इच्छा भद्रा मारुती नक्की पूर्ण करतात. अशा प्रकारे आमची आजची ही भटकंती इथेच संपत आहे आणि आता आम्ही निघालो आहे पुढील प्रवासासाठी. तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली आहे का? कमेंट करा. जय श्रीराम, जय हनुमान. नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.